करू शकत नाही आणि त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखीन काही आहे। वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये। मी आता पण आदरणीय बाबा आढावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता। परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय। आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही, तरी पण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही। नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं। आता योजना आम्ही आणणारच ना, आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला। 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो। ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल। बरीच रस्सीखेच दिसते, काही नाही रस्सीखेच, काही रस्सीखेच नाही रे बाबा। अरे बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य। आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं। आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना। शिंदे साहेब जरा नाराज आहेत, गावी जाऊन राहतात। अरे नाही रे बाबा, उगीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे। सध्या काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले। आम्ही त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल। कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये घ्यायची चर्चेमध्ये आमचं आहे। तुम्ही फडणवीसांच्या बसमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळे तुम्हाला झुकतं माप मिळतंय असं म्हणतायत। सुरुवातीला तुम्ही बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी तुम्ही कसं रे विसरतोस? मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं, पहिल्यांदाच कुठं बसलो, तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही। आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळे तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर मिळाला। नाही रे बाबा, त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा, 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाहीये। लोकशाही आपण मान्य केली पाहिजे। दादा तुम्ही ठाम आहात का? आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून, त्यावर तुम्ही ठाम आहात काय? नाही, उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना। परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकण्यात आहे। अरे बाबा हे साफ दादांत खोट आहे।
हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात. अजून 15-एक दिवसात सगळे लोक ते विसरून जातात. एक वर्ष तुम्हाला मुख्यमंत्रीपद वगैरे असं काही हा? 1 वर्ष 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटेल तुला आता दुसरे कुठले प्रश्न राहिले नाही. चर्चा आहेत आम्हाला दिलेलं येत आहेत नाही म्हणून आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही अग्रक्रम देणार. शपथविधी झाल्यावर 2-3 दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी 2 दिवसात कदाचित उरकेल. मला त्याच्यामध्ये माहिती नाही. तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय घेतात. फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद फायनल आहे का, ठरलंय का, तुमची माहिती काय? नाही, आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं. आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल. दादा, लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का त्याच निकष? अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठले निकष बदलायला निघाला बाळा. त्याच्यामध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली, काय काढली गेली. मी पण ती पेपरमध्ये वाचली. मी सोमवारी गेल्यावर बघेन, कारण आज शनिवार आहे ना, शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी मी विचार जे पैसे दिलेले आहेत त्याला तुम्ही परत द्यावे अशी मागणी करा. मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय, कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील, परंतु नक्की त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ती दुसरी तिथं मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारख्याने बोलणं उचित. आता एक तरी बातमी द्या, कुठल्या पक्षाला किती मंत्रालय फिक्स झाली तेवढं तरी सांगा. आकडे सांगा जर मंत्रालय. झालेच नाही तर काय आकडे सांगू. आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला. तो भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला. राहिलेले 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला. एवढं क्लिअर मॅन्डेट असताना इतका उशीर का लागतो? 24 तारखेला एवढं क्लिअर मॅन्डेट असताना इतका उशीर का लागतो? 24 तारखेला 5 तारखेवर शपथ. नाही अरे 23ला तर झालंय. 23 अजून 7 दिवस पण नाही झाले. मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला एक आठव. 99ला तर 1 महिना गेला होता. कशाबद्दल हे अभिनंदन करायला काहीच हरकत नाही. मी केलेलं आहे अभिनंदन.